नमस्कार, मी मनीष कटारिया माय महानगरमध्ये आपलं स्वागत. समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा आपलं महानगर, माय महानगर आणि माय महानगर मानिनी यांच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात येणार आहे. आणि या नाशिक आयकॉनचे मानकरी ठरलेले आहेत विशेष न्यायवैद्यक तज्ञ डॉक्टर आनंद पवार. डॉक्टर आनंद पवार यांच्याविषयी आपण सर्वजणांनी ऐकलंच असेल. अतिशय क्लिष्ट विषय घेऊन सरांनी या विषयामध्ये एक विशेष असं नैपुण्य मिळवलेलं आहे आणि सुरुवातीपासूनच त्यांचा जर कालखंड आपण जर बघितला तर या क्षेत्रामधले एक तज्ञ व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. पोस्टमार्टम हा विषय आपण ऐकलेला असेल, कारण म्हणजे पोस्टमार्टम हा प्रचलित शब्द आहे, परंतु नेमका पोस्टमार्टम म्हणजे काय असतं, त्यामध्ये कोणत्या कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागतो, या विषयावर सरांचं एक विशेष असं नैपुण्य सरांकडे आहे. आणि म्हणून विशेष न्यायवैद्यक तज्ञ म्हणून डॉक्टर आनंद पवार हे सर्वत्र परिचित आहेत. सर, माय महानगरच्या स्टुडिओमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत करतो आणि नाशिक भूषण या पुरस्कारानं आपण सन्मानित होणार आहात त्याबद्दल देखील आपलं अभिनंदन. आपण जो प्रवास सुरू केला न्यायवैद्यक तज्ञ म्हणून, तर या प्रवासाची सुरुवात नेमका कशी झाली, हा विषय जो आहे तो निवडण्याबाबत तुम्ही विचार कसा केला? आता ज्यावेळी शिकत असताना आणि जसं MBBS शिक्षण पूर्ण झालं, ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी हाऊस ऑफिसर म्हणून घाटी रुग्णालय औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तिथं हाऊस ऑफिसर म्हणून या फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटला जॉईन केलं होतं. आणि तिथं जॉईन केल्यानंतर जे काही मला अनुभव आले किंवा तिथं मला कळालं की या विषयामध्ये फक्त पोस्टमॉर्टम पुरतं लिमिटेड असा स्कोप नाही आहे, तर हे एक वास्ट सब्जेक्ट आहे, फक्त दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. आणि या विषयामध्ये अजून काय काय केलं जाऊ शकतं किंवा त्यामध्ये आणखीन आपल्याला काय काय करता येऊ शकतं याचा अभ्यास केल्यानंतर मी निर्णय घेतला की आपल्याला जे आहे ते याच्यामध्ये जे फॉरेन्सिक मेडिसिन विषय आहे या विषयामध्ये MD करायचं आहे आणि तेही आपण एखाद्या टॉपच्या कॉलेजला करूया. तर मौलाना आझाद मेडिकल कॉलेज नवी दिल्ली इथं मी पहिलीच त्यावेळी ऑल इंडियाची जी सीट आहे ती या MD फॉरेन्सिक मेडिसिनची घेतलेली होती. आणि त्यानंतर जो आहे तो हा न्यायवैद्यक शास्त्राचा प्रवास जो आहे तो दिल्लीचा पूर्ण करून डायरेक्ट नाशिकला येऊन इथं आपण ते काम करायला सुरुवात केली. त्याच्या मागचं कारण असं होतं की बऱ्याचदा लोक MD फॉरेन्सिक मेडिसिन विषय घेतल्यानंतर कुठेतरी एखाद्या मेडिकल कॉलेजला जॉईन होतात, लेक्चरर होतात, काम करतात, परंतु नाशिक सारखा जो भाग आहे जिथं सगळ्यात मोठं सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे महाराष्ट्रातल्या जास्त बेड असलेलं सिव्हिल हॉस्पिटल आहे. आणि त्यावेळी जे डायरेक्टर होते सतीश पवार सर, यांनी मला सांगितलं की तुम्ही नाशिकला जा, त्या ठिकाणी जे आहे ते काम तुम्हाला करायला चांगल्या पद्धतीने तिथं संधी आहे, शिकायलाही त्या ठिकाणी भरपूर मिळणार आहे आणि लोकांची त्या दृष्टीनं तिथं जी आहे ती मदत होणार आहे. आणि त्या पद्धतीने आपण नाशिक निवडलं, नाशिकमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यावेळी फॉरेन्सिक हा शब्दच नाशिकमध्ये कुणी ऐकलाय असा माणूस मला सापडेना. आणि पहिल्यांदा असं कळालं की हे फॉरेन्सिक विषयाचा कोणीतरी डॉक्टर असतो, पण हा डॉक्टर नेमका काय करतो हे आपण पुढे येणाऱ्या काही वर्षांमध्ये जे काही केसेस आपण इथं बघितल्या केल्या, अनेक मर्डर्स डिटेक्ट केले किंवा वेगवेगळ्या शवविच्छेदनांमधून तज्ञ साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये त्या ठिकाणी साक्ष दिली. पण सर, यामध्ये हा जो विषय तुम्ही सांगितला न्यायवैद्य फॉरेन्सिक, हा जसा शब्द नवीन होता, बरोबर, किंवा तुम्ही ह्या विषयाकडे ज्यावेळेस कोणी ह्या विषयाकडे जाण्याचा देखील विचार करत नव्हता त्यावेळेस तुम्ही हा विषय निवडला. हा विषय नेमका काय आहे, किती क्लिष्ट आहे हा विषय आणि यामध्ये कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो? फॉरेन्सिक मेडिसिन विषय असा आहे बघा की फॉरेन्सिक मेडिसिनचा ज्यावेळी उल्लेख केला जातो त्यावेळी मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा पण उल्लेख केला जातो. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण मी हे सांगतो. फॉरेन्सिक मेडिसिन विषय असा आहे की जे काही मेडिकल क्षेत्रातलं नॉलेज एखादा डॉक्टर कलेक्ट करतो त्याच्या शैक्षणिक प्रवासामध्ये, ते नॉलेज ज्यावेळी कायद्याच्या कामासाठी म्हणजे कसं की क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनसाठी त्याचा वापर होईल, पोलीस तपासामध्ये त्याचा वापर होईल, कोर्टाला एखाद्या विशिष्ट मुद्द्यावरती सायंटिफिक एखाद्या विषयाबद्दलचं ज्ञान पाहिजे आहे. ह्युमन बॉडीले ऑफेन्सेस बघा, 1/3 ऑफेन्सेस हे ह्युमन बॉडीशी निगडीत असतात, म्हणजे मानवी शरीराशी निगडीत असे हे गुन्हे आहेत. आणि या गुन्ह्यांमध्ये तज्ञ ओपिनियन, तज्ञ मत नोंदवण्यासाठी किंवा कोर्टाला कुठल्या तरी कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्यासाठी की हा व्यक्ती मयत कसा झाला, किती वेळापूर्वी मयत झाला, अंगावर असलेल्या जखमा आहेत त्या जखमांमुळे तो मयत झाला का, या जखमांचं वय किती आहे, आणि अनेक अशा पद्धतीच्या जे आहेत प्रश्नांची उत्तरं यामधून मिळत असतात. केवळ फक्त शवविच्छेदन केलं, डेड बॉडी बघितलं की मृत्यूचं कारण देता येतं असं होत नाही. त्याला एकत्रितरित्या, संयुक्तिकरित्या सगळ्या बाबींचा जो आहे तो सारासार विचार करून ते मत लिहायचं असतं. कारण ते मत तुमचं एखाद्याचं जीवन घडवतं तर एखाद्याचं जीवन बिघडवत पण असतं.
आणि त्यामुळं तिथं लिहिणारा प्रत्येक शब्द हा मोत्यासारखा बारीक मोजून मापून लिहावा लागतो, कारण त्याचे जे परिणाम होणार असतात, त्याचे रिस्क कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत हे भयानक स्वरूपाचे त्या ठिकाणी म्हणजे असतात. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जर त्याविषयी काही संशय व्यक्त केला गेला तर तो मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शोधण्याचं जे काही म्हणजे या बाबी पडताळून बघण्याच्या ज्या अभ्यासण्याच्या ज्या गोष्टी त्या या विषयामध्ये केल्या जातात. येस, तुम्ही आतापर्यंत 10,000हून अधिक शवविच्छेदन केलेले आहेत. किती आव्हानात्मक तुमचा हा कालखंड राहिला, कशी आव्हानं तुम्हाला यामध्ये जसं जसं आता समाज बदलत चाललाय तसं तसं प्रत्येक वेळी एखादा मृत्यू झाला की त्या मृत्यूभोवती एक संशयाचं वादळ त्या ठिकाणी उठलेलं असतं. कुठल्याही आता बघा तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीचा त्या ठिकाणी डेथ झालेली आहे की त्याच्या भोवती तुम्ही न्यूज चॅनलला, पेपरला, लोकांमध्ये, व्हॉट्सअप, युनिव्हर्सिटीला आपल्याला त्यावरती चर्चा, विश्लेषण बघायला मिळतात. पण एक सायंटिफिक माणूस किंवा त्या विषयाचा माणूस म्हणून आम्ही त्यातले जे फाइंडिंग्स आहेत त्या फाइंडिंगवरती फोकस करत असतो. कुठल्याही मृत्यूभोवती जे काही, आता साध्यातला साधा जरी मृत्यू झाला तर नवविवाहिता आहे, तिचा मृत्यू झाला. आता नवविवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक वेळी तिच्या माहेरच्या मंडळींना वाटणार की काहीतरी हिचा घातपातच झालेला असेल. भले तिने आत्महत्या केलेली असेल तरी नाही, आमच्या मुलीची जी आहे ती त्या ठिकाणी हत्या झालेली आहे. अशा पद्धतीचे केसेस जास्त प्रमाणात येतात. एखादी अननोन डेड बॉडी कुठेतरी निर्जळ स्थळी सापडलेली आहे, वेगळ्या ठिकाणी सापडलेली आहे, तर पहिला संशय हा त्याचा कोणीतरी घातपात केलेला असावा अशा स्वरूपाचा असतो. हायली डिकम्पोज बॉडी असतात, म्हणजे कुजलेल्या, सडलेल्या, आळ्या पडलेल्या डेड बॉडी ज्या असतात आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन सुद्धा करणं पॉसिबल नसतं. आणि तशा ह्याच्यात त्या व्यक्ती मयत कशाने झाला, मृत कशाने झाला हे शोधून काढणं, त्या व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन करणं, त्याच्यावरती असतील जखमा तर त्या जखमा शोधून त्या जखमा कशाने झाल्या असतील, कोणत्या हत्याराने झाल्या असतील, कशा पद्धतीने, कोणत्या सर्कमस्टन्सेस मध्ये झालेले असतील, हे सगळं बारीक बारीक विश्लेषण त्याच्यामध्ये केलं जातं. तसंच तो व्यक्ती किती काळ आधी मयत झालेला आहे या गोष्टीला देखील फार महत्व असतं, कारण हे सगळे आमच्या फाइंडिंग्स वरून पोलिसांना क्लूज मिळतात. तो हत्याराशी रिलेटेड क्लूज असेल, त्या व्यक्तीच्या आयडेंटिफिकेशनशी रिलेटेड क्लू असेल, किंवा त्याच्याशी संबंधित जे काही प्रश्न पडणार आहे की अमुक व्यक्ती हा इतक्या दिवसापासून मिसिंग होता, त्याची डेड बॉडी जी आहे ती आज आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. मग तो मयत कधी झाला, तो मिसिंग तर होता 15 दिवसापासून, पण तो मयत केव्हा झालेला आहे त्यासाठी हे टाइम सिन्स डेथ नावाची संकल्पना आहे आणि याच्यावरती देखील आपल्याला जे आहे ते तिथं काम करावं लागतं. पण अनेक वेळा असं होतं की शवविच्छेदन अहवालावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. मग अशा वेळेस आपलं कशा प्रकारे कस लागतो त्यामध्ये आणि मग त्याला उत्तर देताना कशा प्रकारच्या आव्हानाला आपल्याला तोंड द्यावं लागतं? शवविच्छेदन करत असताना शवविच्छेदन करणाऱ्या अधिकाऱ्याच्या अनुभवाप्रमाणे त्याला असलेले जे काही ज्ञान आहे त्यानुसार त्यांनी ज्या काही फाइंडिंग्स त्या ठिकाणी नोट डाऊन केलेल्या आहे त्या फाइंडिंगच्या आधारे एका ओपिनियन किंवा कन्क्लुजनला तो पोहोचलेला असतो. तुम्ही एक एक्सपर्ट आहात, मी एक एक्सपर्ट आहे, आपण दोघं वेगवेगळे एक्सपर्ट, आपण दोघांनी एकाच डेड बॉडीवरती शवविच्छेदन केलं तर तुम्ही लिहिणारं कॉज ऑफ डेथ आणि मी लिहिणारं कॉज ऑफ डेथ यात देखील फरक येणार आहे, कारण दोन एक्सपर्टची मतं ही ऑलवेज डिफर्स. तो त्याच्या अनुभवानुसार, एक्सपिरियन्सनुसार, त्याला असलेल्या ज्ञानानुसार ते जे काय आहे मत आहे ते नोंदवलं जाणार आहे. त्यामुळे दोन व्यक्तींचं मत वेगळं आलं म्हणजे एका व्यक्तीने ओपिनियन चुकीचं दिलेलं आहे असं त्या ठिकाणी म्हणता येत नसतं. आणि एखाद्या केसमध्ये एखाद्याला संशय असेल की शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरने ते ओपिनियन चुकीचं दिलेलं आहे तर त्या ठिकाणी सेकंड ऑटोप्सी करण्याची प्रोव्हिजन आहे. इव्हन डेड बॉडी दफन केली असेल तर ती उकरून बाहेर काढून त्याचं शवविच्छेदन करण्याची प्रोव्हिजन आहे, त्याला एक्झुमेशन असं म्हणतात. आणि ते मॅजिस्ट्रेटचे इन्क्वेस्ट म्हणजे काय आताचे सेक्शन 196 BNSS आहे, पूर्वीचा 176 जो काही CRPCचा कलम होता, या अनुषंगाने आपल्याला ते एक्झुमेशन करायच्या मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डर खाली त्या परवानग्या आहेत. इव्हन झालेल्या पोस्टमॉर्टम मध्ये जे काय आहे की सेकंड ऑटोप्सी केली जाते. माझ्या केसेसमध्ये देखील सेकंड ऑटोप्सी झाली. सेकंड ऑटोप्सी करणाऱ्या डॉक्टरने तिथनं फोन करून कौतुक केलं की एवढे एक्झॅक्ट फाइंडिंग आम्हालाही दिसल्या, तुम्ही तंतोतंत कशा नोंदवल्या. तर काय आहे की प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी करत असताना ती ऑनेस्टली करावी लागते, प्रामाणिकपणे करावी लागते. कारण तुम्हाला आधी म्हणल्याप्रमाणे एखाद्याचं करिअर घडवणं का बिघडवणं हे त्या रिपोर्टवरती अवलंबून. पण मग जेव्हा आपण पोस्टमॉर्टम करतात तेव्हा किती मुद्द्यांवर आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो, कोणती गोष्टी त्याच्यामध्ये बारकाईने? शवविच्छेदन अहवाल जर तुम्ही पाहिला की नाही मला माहित नाही, पण एखादा अहवाल जर तुम्ही बघितला तर साधारणतः त्या अहवालामध्ये 23 कॉलम देण्यात आलेले आहेत.
सुरुवातीचे 5 जे प्रशासकीय कॉलम सोडले तर उर्वरित जे काही त्यामध्ये कॉलम्स आहेत 17-18 हे 18 कॉलम्स मध्ये जी फाइंडिंग लिहिलेली आहे ती फाइंडिंग अत्यंत महत्वाची आहे. जसं तुम्हाला सांगतो की त्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या कपड्याबाबत वर्णन लिहायचंय आपल्याला. आपण फक्त त्याला ऍज पर इन्क्वेस्ट लिहिलं किंवा त्याला आपण कपड्याचं वर्णनच घेतलं नाही किंवा पंचनाम्यामध्ये पोलिसांनी ते वर्णनच घेतलेलं नाही कपड्याचं. आता त्या माहिताचे कपडे त्याचे लुजनिंग ऑफ बटन आहे का, चुरगळलेले आहेत का, त्याच्या कपड्याला कुठं फाटलेलं आहे का, याच्यावरनं देखील त्या 2 व्यक्तींमध्ये जे आहे ते स्कफल झालेलं आहे, स्ट्रगल झालेलं आहे त्यांच्यात. आता बघा मारामारी किंवा भांडण कोणाचं होतं, एकमेकांना ओरबडलं जातं, ओरखडलं जातं, अशा वेळी तर कपड्यापासून केस, नखे, शरीराचा एकही पार्ट असं सोडत नाही. त्यामध्ये सगळ्या गोष्टींचं कम्प्लीट डॉक्युमेंटेशन केलं जातं आणि त्यावेळी कुठेतरी आपल्याला त्या एका निष्कर्षप्रती पोहोचता येतं की निश्चितपणे सर, तुम्ही हा विषय नेमका काय आहे तो अतिशय सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितला. पण तुम्ही हे करत असताना तुम्ही LLB पण केलेलं आहे. येस, नेमकं कारण काय? कारण एक डिग्री मिळवण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करावे लागतात आणि MBBS केल्यानंतर माझं जे काही कायद्याविषयी किंवा फॉरेन्सिक मेडिसिन विषयी ज्ञान होतं ते ज्ञान कुठेतरी 50% जाऊन पोहोचलं MD फॉरेन्सिक मेडिसिन केल्यानंतर आणि त्या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर. पण पुढे जाऊन मला असं जाणवायला लागलं ज्यावेळी मी कोर्स अटेंड केले त्यावेळी की यामध्ये अजून काही प्रोव्हिजन्सची जी नावं हे लोक घेतात किंवा हे असं करायला पाहिजे, ते तसं करायला पाहिजे सांगतात. तर कायद्यात नेमकं काय लिहिलेलं आहे हे जाणून घ्यावं, त्याचा अजून सूक्ष्म अभ्यास करावा आणि त्या अभ्यासाचा निश्चितपणे कुठेतरी जाऊन या कामामध्ये तर उपयोग होईलच, परंतु डॉक्टर्स जे डे टू डे प्रॅक्टिस करतात ह्या डॉक्टरांच्या आजूबाजूला रोज 150 कायदे फिरतात जे त्यांच्याशी निगडीत कायदे आहेत. बरोबर. आणि त्यांचं ज्ञान नसल्या कारणाने, त्यांच्याकडे त्याचं अभ्यास नसल्या कारणाने किंवा माहितच नसल्या कारणानं त्या कायद्याच्या कचट्यात हे डॉक्टर लोक अडकत असतात. तर या डॉक्टरांना त्या कायद्याचं सोप्या भाषेत वर्णन करून त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवायची की काय करावं, काय करू नये, कायदा काय करायला सांगतो आणि काय करू नका म्हणून सांगतो हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ही जबाबदारी त्या ठिकाणी मला घ्यायची होती आणि ती मी पार पाडतोय. त्या अनुषंगाने मी 2 आता पुस्तकं देखील त्या ठिकाणी लिहिलेली आहे. एक मेडिक्लेम मास्टर गाईड नावाचं माझं पुस्तक पब्लिश झालेलं आहे. दुसरं पुस्तक आता माझं PCPNDT मास्टर गाईड हे तयार आहे, आता अवेटिंग आपण पब्लिश करणार आहोत. तर याच्यात आपण काय केलं की छोट्या छोट्या कायद्यांचं प्रसंग आधारित विश्लेषण केलं. अच्छा. म्हणजे स्टोरी टाईप. आणि त्यातून लोकांना स्टोऱ्या वाचायला आवडतं, त्यामुळे स्टोरी टाईप दिलं किंवा उदाहरणासकट दिलं की त्यांना ते सहज सोप्या भाषेमध्ये ते कायदे कळतात, ते कायदे त्यांना समजू शकतात आणि त्यामुळं नेमकं कसं वागावं, काय करावं, काय करू नये हे डॉक्टरांना त्या ठिकाणी एक गाईडलाईन्स म्हणून पुस्तक उपयोगाला येऊ शकतं. अशा पद्धतीचं काम आहे. म्हणजे LLBचा खरा उपयोग मला त्याच्यामध्ये या कायद्याच्या संदर्भात. सर, मेडिक्लेमच्या क्षेत्रात देखील आपण एक मास्टर गाईड म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे जे मेडिक्लेमच्या कायदे, नियम या विषयावर आधारित आहे. खरं म्हणजे काय होतं की सर्वसामान्य व्यक्ती जो असतो तो मेडिक्लेम घ्यायचा म्हणजे फक्त परिवाराला एक सुरक्षा कवच द्यायचं, आरोग्य कवच द्यायचं, त्या भावनेतून तो घेत असतो. परंतु त्यामध्ये काय काय अडचणी येतात, काय काय त्याच्यामध्ये देखील कायदे आहेत. तर कसं आहे की एखादा व्यक्ती मेडिक्लेम खरेदी करतो याच्यासाठी की त्याला ज्यावेळी इमर्जन्सी गरज लागेल आणि त्याच्याकडे पैसा नाही आहे, तो पैसा ती इन्शुरन्स कंपनी त्याच्या वतीनं हॉस्पिटलला पे करेल. बरं. परंतु काय होतं की ज्यावेळी इन्शुरन्स खरेदी करत असतात त्यावेळी त्याचा प्रपोजल फॉर्म असतो आणि त्या जो काही स्कीम त्यांनी निवडलेली आहे त्याचे वर्डिंग्स असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे, काय काय बसणार आहे, किती रुपये मिळणार आहे, वेटिंग पिरियड आणि यासारख्या अनंत त्याच्यामध्ये टर्म्स अँड क्लॉजेस असतात बारीक बारीक अक्षरामध्ये. सर्वसामान्य माणूस ते सगळं काही वाचत नाही आणि क्लेम रिजेक्ट झाल्यानंतर त्याच्या समोर दाखला ठेवला जातो त्या क्लॉजेसचा. बरोबर. आता क्लॉजेस न वाचता तुम्ही आता एखादी गोष्ट तुम्हाला प्रोडक्ट विकत घ्यायचंय, त्या प्रोडक्ट बद्दल पूर्ण माहिती घेतल्याशिवाय तुम्ही तो प्रोडक्ट विकत घ्याल का? तसंच इन्शुरन्सचा आहे. त्या एखाद्या गोष्टीचा तो इन्शुरन्स तुम्ही खरेदी करताय त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कुणीही तो इन्शुरन्स खरेदी करू नका आणि टर्म्स कंडिशन समजून घ्या आणि त्या टर्म्स कंडिशनच्या अनुषंगाने मला ते उपयोगाला येणार आहे का, बरं, याचा विचार करून मग ते मेडिक्लेम जे आहे ते खरेदी केलं पाहिजे. आणि त्याच्या जे काही वर्डिंग्स आहे, त्याचे क्लॉजेस आहे, टर्म्स कंडिशन आहे, याच्या आधारे जे जे काही प्रश्न लोक मला विचारतात त्याचं एक कंपायलेशन बुक तयार केलं, त्याला मेडिक्लेम मास्टर गाईड नाव दिलं. अच्छा. ज्याच्यात प्रश्न उत्तर किंवा शॉर्टमध्ये सिंपल भाषेत मराठीमध्ये ते नोंदवलेलं आहे, मांडलेलं आहे.
अनेक युट्यूब चॅनलला देखील आता मेडिक्लेम संदर्भातली सिरीज मी चालू करतोय, ज्यात अच्छा. ऑलरेडी आपण लोकांना कायदेशीर लिगल अवेअरनेससाठी FIR कशी डाउनलोड करावी, कोर्टात माझी केस चालू आहे तर ती कशी बघावी, कंझ्युमरला माझी केस चालू आहे तर ती कशी पाहावी, हॉस्पिटल्सची काय कर्तव्य आहेत, काय जबाबदारी आहेत, रुग्णांची काय कर्तव्य आहेत, काय जबाबदारी आहेत, काही लँडमार्क केसेस की हॉस्पिटलकडनं चूक झाली तर लायबिलिटी कशी येते, रुग्णांच्या काय त्या ठिकाणी जबाबदाऱ्या अपेक्षा असतात, या अनुषंगाने कायदा काय सांगतोय. PCPNDT ऍक्ट आहे, MTP ऍक्ट आहे, ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन ऍक्ट आहे, ज्याला पूर्वी बॉम्बे नर्सिंग ऍक्ट म्हणायचे, आता महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट म्हणतात. हे अनेक कायदे आहेत, पण या कायद्यांचा सूक्ष्म अभ्यास असलेली लोक नाहीत. बरोबर. मग LLB केल्याचा उपयोग हा झाला की या कायद्यांचा सूक्ष्म अभ्यास करायचा, त्याला अजून सोप्या भाषेत बनवायचं आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं, जेणेकरून त्यांच्यामध्ये ती एक सजगता येईल, जागरूकता येईल आणि त्यामुळं एक उत्तम नागरिक त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीतला नागरिक कसा तयार होईल, निश्चितपणे याच्यासाठी प्रयत्न करायचे. निश्चितपणे सर, धन्यवाद. आपण स्टुडिओमध्ये आलात. तर हे होते विशेष न्यायवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर आनंद पवार, ज्यांना नाशिक आयकॉन पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होतोय. कारण म्हणजे आपण त्यांच्या मुलाखतीमधून हे बघितलं की न्यायवैद्यक शास्त्र हे किती क्लिष्ट आहे आणि कशा पद्धतीनं त्यामध्ये गुन्ह्यांची उकल करण्यासाठी ते पोलीस यंत्रणेला मदत करत असतात आणि या माध्यमातून अनेक गुन्ह्यांची उकल जी आहे त्यांनी त्यांच्या या कार्यकाळामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी मेडिक्लेमचा विषय असेल, त्याच पद्धतीने LLB करून त्यांनी डॉक्टरांबद्दलचे कायदे असतील, मेडिक्लेम संदर्भातील कायदे असतील, याचा विश्लेषणात्मक असा अभ्यास करून ती लोकांपुढे सोप्या भाषेत मांडण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सर, आपलं धन्यवाद. आपण माय महानगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि नाशिक आयकॉन पुरस्काराबद्दल देखील आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.